हा डुंगना पप्या बघा आमच्याकडे कसं बघतोय. डुंगना पप्या, दिस इज डुंगना पप्या आमचा. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज आज आपल्याला जायचं फिरायला. फिरायचं म्हणजे विषय काय माहिती का, सकाळी सकाळी एवढं भारी मोसम झालेलं आहे ना का तुमच्या भावाने डायरेक्ट आंघोळ वगैरे केली आणि डायरेक्ट बाहेर निघाला. आता कुठं जाणार आहे मलाच नाही माहिती. म्हणजे इथल्या इथं फिरणार आहे मी रस्त्याने, पण फिरणार आहे नाही का. वातावरण आहे बघा, तुम्ही बघू शकता हिरवगार, त्याच्यात नाही का नॉर्मली आहे ना गाईज. धुकं विषय नाही का, म्हणजे धुकं वगैरे आलेलं आहे आणि म्हणजे देवळाली कॅम्प सारखं वातावरण तुम्हाला कुठंच भेटणार नाही माझ्या हिशोबाने. तरी सगळ्यात थंड वातावरण आहे देवळाली कॅम्पचं. आपण सकाळपासून एवढं फिरलोय ना, वातावरण एवढं भारी होतं, खतरनाक विषय होता नाही का. डायरेक्ट म्हणजे फुल हिरवगाळ आणि त्याच्यात थोडं धुकं पण होतं. आणि प्लस पॉईंट असा होता का नॉर्मली पाऊस वगैरे पण चालू होता नाही का. वातावरण बघू शकते तुम्ही. गाईज आता आपण आपली जी बसंती आहे, बसंतीला घेऊन आलेलो आहे आपल्या गोडाऊनजवळ. आणि इथून काही फायर एक्सटिंग्विशर आपण याच्यामध्ये लोड केलेले आहे बसंतीमध्ये. आता बघू, आता निघू इथून, कारण आपल्याला काम आहे नाही का जरा एक त्याच्यासाठी. फायनली आपल्या सोबत आलेले आता संकेत भाऊ आपला, बघू शकते तुम्ही. कारण संकेत भाऊला घेऊन चाललोय आपण कामावर. आपल्याला एक ट्रेनिंग आहे आणि त्यानंतर गॅब्रियल मध्ये काम आहे नाही का. तर गाईज जाऊ लवकरात लवकर, कारण ट्रॅफिक फुल विषय आहे डायरेक्ट. कारण ट्रॅफिक एवढं जाम करणार आहे ना आज आपल्याला. त्याच्यात सकाळचं वातावरण तर हा बाप होतं, डायरेक्ट बाप. आपण पोहोचलेलो आहे इथं कंपनीमध्ये. तर आपल्याला इथं आहे फायर एक्सटिंग्विशरची ट्रेनिंग नाही का. तर आता फायनली आता हॉर्न वगैरे पण वाजलेलं आहे इथं. तर सर्वजण जमा होतील, त्यानंतर आपली फायर एक्सटिंग्विशरची ट्रेनिंग वगैरे जी आहे ती चालू होणार आहे. आणि आपल्यासोबत संकेत भाऊ पण आपलं मस्त ट्रेनिंग वगैरे देणार आहे. म्हणजे बी म्हणजे लिक्विड, सी म्हणजे गॅस, आणि टी म्हणजे मेटल, आणि ई म्हणजे इलेक्ट्रिकल फायर. समजा एक ग्लासची जर आग लागली, सॉलिडची जर आग लागली, कागद, कोळसा, लाकूड वगैरे त्याची आग जर लागली, तर तिथं तुम्ही काय यूज करता? सर्वात पहिले पाणी. सॉलिड साठी पाणी महत्वाचं राहतं, कारण त्याच्यामध्ये जर पाणी जर ओतलं त्या आगीमध्ये आपण, तर आग वाढणार नाही, आग विझून जाईल. त्यानंतर बी म्हणजे लिक्विड. लिक्विड मध्ये डिझेल. एका हातात उचलायचं फायर एक्सटिंग्विशर. एक पाय मागे पाहिजे, एक पाय पुढे पाहिजे. हवेची दिशा बदललेली होती, लक्षात घ्या. गाईज आता आपली ट्रेनिंग वगैरे झालेली आहे इथली. म्हणजे ज्या कंपनीमध्ये आपण फायर अँड सेफ्टीची ट्रेनिंग देण्यासाठी आलो होतो, ती फायनली आत्ताची ट्रेनिंग वगैरे झालेली आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलच ट्रेनिंग वगैरे कशी होती नाही का. आणि आता आपण निघालो आहे सरांक जाण्यासाठी, कारण आपल्याला सरांना द्यायचे 2 फायर एक्सटिंग्विशर नाही का. कारण काल आणलेले होते आपण ते रिफिलिंग करण्यासाठी. गाईज फायनली सरांच्या घरी आलेले आपण. एवढा पाऊस आहे ना, खतरनाक, डायरेक्ट विषय गंभीर आहे. फुल पाऊस चालू आहे. नेमके सर पण नाही घरी, सरांच्या घराला आहे लॉक.
आता बघू शेजारच्या घरी आपण फायर एक्सटिंग्विशर देणार आहे तेव्हा तिथं जिथं क्रेटा उभी आहे तिथं फायर एक्सटिंग्विशर देऊन निघू. फक्त 50 मीटर वर गेला असेल. हे बघा डायरेक्ट वल्ला झालोय. वल्ला डेंजर विषय होऊन गेला. संकेत भाऊ तर काय आपल्या गाडीतच बसलेला होता. तुमचा भाऊच झाला वल्ला पूर्ण. आता जाऊ आपण आपल्या घरच्या प्रवासाला. त्याच्या अगोदर आपल्याला संकेत भाऊला सोडायचं त्याच्या घरी. गाईज फायनली आता आपण संकेत भाऊला सोडलेलं आहे आणि पाऊस एवढा आहे काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे आपण काय आता ऑफिसला पण जाणार नाही. कारण काय डोकं आहे बघा पूर्ण वल्ल झालेलं आहे नाही का माझं. म्हणजे 2 मिनिटासाठी एक 40 ते 50 फुटाच्या अंतरावर गेलो होतो 2 सिलेंडर घ्यायला तरी पूर्ण वल्ला झालोय. आता डायरेक्ट सरळ घरी जातो कारण संकेत भाऊला पण आपण सोडलंय त्याच्या घरी. आता घरी बघू काहीतरी प्लॅन करू नाही का. जरा भजे बिजे खायचा मूड होतोय तुमच्या भावाला लई. जरा मस्त भजी बिजे खाऊ आता कारण पावसाचं वातावरण पण तगडं आहे. गाईज तुमच्या भावाने मस्त आता घरी येऊन भजे बिजे बनवले डायरेक्ट गरम गरम. हे बघा आणि आपल्याकडे आलेला आहे विक्रांत भाई आपला. त्याला डॉक्टरनी भजे बिजे खायला नाही लावलेले. तर का बरं ते नाही सांगू शकत. जाऊ दे. आता आपण चाललेलो आहे मस्त पावभाजी आणण्यासाठी. ॲक्च्युली मला तर नाही खायची आहे तेव्हा डुबकीला खायची आहे पावभाजी. पण पैसे तर मी देणार नाही. तिचं नवरच पैसे देणार नाही. त्याच्यामुळं थोडीफार आपण पण फुकट खायची खाऊन घ्यायची नाही का बॅगला. सोडायची नाही घरी लक्षात ठेवा. काहीच आता जाऊ लवकरात लवकर आणि पावभाजी घेऊ आपण. आम्ही आलेलो आहे आता मस्त पावभाजी घेऊन घरी. आणि आता मस्त आपण खाऊ पावभाजी. आणि हा डुंगना पाप्या बघा आमच्याकडे कसा बघतो. डुंगना पाप्या. दिस इज डुंगना पाप्या आमचा. हां डुंगना पाप्या तू. कशा हसत रे. कशी हसती तू. टिंग 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 फुकटची पावभाजी. सो गाईज फायनली आपली फुकटची पावभाजी खाऊन झालेली आज. मस्त फुल दाबलेली नाही का. म्हणजे माझ्या अंदाजी जास्त तर खाल्ली नाही तुमच्या भावानी. मोजून माझ्या हिशोबाने काहीतरी 5-6 पाव खाल्लेले. जास्त नाही खाल्ले नाही का. कारण काय पहिले खायचो मी एक लादी. पण आता पावानी जरा जास्त त्रास होतो तुमच्या भावाला नाही का. आणि चला आता जाऊ आता मस्त आपल्या आपल्या घरात झोपून घेऊ. कारण डोळे पण आहे ना लय दुख राहिले नाही का. आज सकाळी पण लवकर उठलेले 6लाच. जरा कामावर जायचं होतं इकडे तिकडे. ट्रेनिंग वगैरे पण होती आज. त्याच्यामुळे फुल जाम विषय झालेला आहे नाही का. आणि आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल भावांनो. तुमच्या भावाला मस्त फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करा. लाईक करा. गाईज तुम्हाला वाटत नाही का असं तुमचा भाऊ पुढं जावं. बरोबर आहे का नाही. गेला पाहिजे का नाही तुमचा भाऊ पुढं. एवढी मेहनत करतोय. हात एवढा दुखतोय माझा. अंग सुद्धा दुखतोय. एकदम इथं दुखतं नाही का. कारण मोबाईल असं करायचा परत मागं पण फिरवायचा परत पुढं फिरवायचा. लय ब्लॉग बनवणं एवढं सोपं नाही गाईज. लोकांना वाटतं नाही का काही बनवतोय यार काही पण दाखवतोय आम्हाला. इकडं चाललोय मी तिकडं चाललोय मी. पण मेहनत पण खूप लागते माहिती गाईज. आणि ॲक्च्युली कंटेंट करण्यासाठी पैसे पण लागत आहे. तर तुमच्यासाठी आपण नवीन नवीन कंटेंट घेऊन येणार आहे. बट थोडे दिवस अजून नाही का. कारण तुमच्या भावाचा जरा हप्ता आहे बँकेचा. तेवढा हप्ता गेला ना डिसेंबर नंतर.
मग भारी भारी कंटेंट येतील आपल्याला. चला भावांना, मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.